उज्जैनी या गजबजलेल्या शहरात इसिदासी नावाची एक मुलगी जन्माला आली। तिचे वडील एक श्रीमंत व्यापारी होते। तिच्या पित्याला तिला भविष्यात एक भव्य घरात सुखी पत्नी म्हणून स्थान मिळेल अशी स्वप्ने पडत। तिच्या वडिलांनी तिचे पहिले लग्न साकेत शहरातील एका धाडसी तरुण व्यापाऱ्याशी केले, परंतु एका महिन्यानंतर पतीने कुठलाही दोष न सांगता तिला सोडून दिले। तिच्या वडिलांनी मुलीचे तेज कमी होऊ नये म्हणून दुसरा वर शोधला, पण 4 महिन्यातच हा पतीही तिला सोडून गेला। इसिदासीच्या वडिलांनी मुलीच्या सुखासाठी एक धाडसी निर्णय घेतला। त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका भिकाऱ्याशी लावले, जो बुद्धांचा उपासक होता। पण नियतीने पुन्हा क्रूर खेळ खेळला। तो पती देखील तिला सोडून गेला। तिचे हृदय प्रश्नांनी भरलेले, पण शांत क्षणात इसिदासीने दुसरा आवाज ऐकला, दयेचा नव्हे सत्याचा। तो बुद्धांच्या शिकवणुकीतून आला। तिला बुद्ध धम्माचे वचन ऐकायला मिळाले, संसाराचे दुःख, अनित्यता आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग। ही इसिदासी अखेर अरहंत भिक्षुनी झाली। तिची गाथा थेरी गाथेत नोंदली गेली आहे। एक स्त्री जिने दुःखाला सामोरे जाऊन धम्म मार्गाने खरी शांती मिळवली।